नमस्कार, आम्ही आहे आता मुंबई एअरपोर्टवर आणि आमच्यासोबत शिराळा भागातून दुकानदार ज्यांचं मोठं शॉप आहे ते आहेत स्वप्नील पाटील. त्यांनाच त्यांचा अनुभव विचारूया. ते पहिल्यांदाच आलेले आहेत एअरपोर्टवरती. नमस्कार सर, बोला. नमस्ते. स्वप्नील पाटील, कापड व्यापारी प्लस रेल्वे कंपनीत पण डिस्ट्रीब्युटर आहे. आता आम्ही मुंबईपर्यंत तर पोहोचलो आहे आणि उद्या आज थोड्या वेळात आम्ही दुबईला पण जाणार आहे. इथंपर्यंत तरी आमचा व्यवस्थित प्रवास झाला, छान झाला. तुम्हाला आता काय वाटते की बाबा तुमच्या आयुष्यामध्ये हा पहिला क्षण, त्याच्या अगोदर तुम्ही कधी जायचा योग आला होता का? कधीच नाही, पहिल्यांदाच विमानात बसणार आहे. बरोबर. आणखी काय वाटते तुम्हाला? तुमच्यासोबत कोण आलं आहे? आणि मी, माझी मिसेस आहे, दोघं पण आहे आम्ही सोबत. बरोबर. आणि पहिल्यांदाच अनुभवतो आहे. येस येस, थँक्यू. आप चालू किया? हाय दोस्तों, आज हम दुबई सिटी टूर के लिए आए हुए हैं. आज देखा जाए तो यहाँ के जो शेख हैं, राजा हैं, उनका इतना यानी कि उनको कहा जाता है कि बहुत बड़ा विजनरी वो राजा हैं, शेख हैं. जहाँ तक कि आप सभी जानते हैं 1961 के बाद उनको राजगद्दी मिली है. वहाँ से लेके आज तक उन्होंने बहुत सारे यानी कि इनोवेटिव बिल्डिंग्स बनाई हैं. इंफ्रास्ट्रक्चर के लिए दुनिया भर में दुबई एक क्या है, केंद्र माना जा सकता है. यहाँ पर बुर्ज खलीफा इन्हीं की देन है. वर्ल्ड में टॉपेस्ट बिल्डिंग के तौर पर माना जाता है, कहा जाता है उसको. और उनका यहाँ के जो राजा अभी के राजा हैं, उनके नए यानी कि नए दुबई में हम हैं, उनके पैलेस के सामने आप देख रहे हैं. तो ऐसा विज़न रखना ज़रूरी है कि पूरे विश्व में उनको यानी कि देश का नाम हो, ऐसा उनका विज़न था. इसलिए उन्होंने ऐसा सिटी बनाया है. हम सभी को उनको इंस्पिरेशन मान के आगे बढ़ना चाहिए. और हम भी, जहाँ तक आप जानते हैं, हम वेलपे के माध्यम से आज इस टूर यानी कि वर्ल्ड में फेमस रिच सिटी में हम पहुँच सके हैं. तो मैं आप सभी को बहुत सारे लोगों के साथ हम एंजॉय कर रहे हैं. वेलपे एक ऐसा प्लेटफॉर्म है, यहाँ पर रिचेस्ट कंट्री में हमें ले आकर यहाँ पर एंजॉय करवा रही है. तो आप भी आइए, जुड़िए, आप भी अपने सपनों को पूरा कीजिए. थैंक यू, धन्यवाद. या मॅडम, पुढं. बोली सर, ಬರ್ರಿ ನೀವು ಬರ್ರಿ ಸರ್, ಬರ್ರಿ ನೀವು ನೀವು ಬರ್ಬೇಕ್ರಿ. ಕನ್ನಡ ಹಾಡೈತ್ರಿ, ಬರ್ರಿ. నేను इथं थांबवणार आहे. तू म्हटले बापूकडे
हे आहे मुंबईमधील एअरपोर्ट आदानी लॉन्जमध्ये मी आहे. प्रेस्टिजियस लाईफ काय असतं, एक लाईफस्टाईल मेंटेन करण्याची काय असते हे आपण लॉन्जमध्येच बघू शकतो. एकदम जबरदस्त पद्धतीचं आहे. पैसा का मिळवला पाहिजे, कुठल्या लाईफस्टाईल मेंटेन करता आल्या पाहिजे हे बघण्यासाठी ॲक्च्युली आपल्याला त्या गोष्टी अनुभवणं खूप गरजेचं आहे. बघू शकतो आपण इथं एकदम काही लोक रेस्ट करताना दिसत आहेत. एकदम लॅविश लाईफ 100%. हे सर्व लोकांसाठी बसण्यासाठी, एन्जॉयमेंट करण्यासाठी नाही तर रिलॅक्स करण्यासाठी अशा पद्धतीचं हे आहे. याच्यामध्ये आपण हे बघू शकतोय. एक 8-3 ने जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही शेवटची आणि अंतिम सूचना आहे. सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्वरित द्वार क्रमांक 69B वरून विमानात प्रस्थान करावे. ढाका को जाने वाली विस्टारा की उड़ान 183 के सभी यात्रियों के लिए प्रस्थान की यह आखिरी और अंतिम सूचना है. सभी यात्रियों से अनुरोध है कि वे जिकरदा दिला दूं तेनू बुर्ज खलीफा, तेनू बुर्ज खलीफा, हो तेनू बुर्ज खलीफा, तेनू। दुबईतील अतिशय प्रशस्त आणि स्टँडर्ड रूम. वा, अप्रतिम. सुंदर असे बेडरूम आहे. छान मिरर आहे एकदम जबरदस्त पद्धतीनं. बघू शकतो आपण किती फॅसिलिटी आहेत. मस्त, किती रचना, प्रेझेंटेशन किती सुंदर आहे बघा. इथं हँगरची सोय आहे, नाईट लॅम्प आहेत, एकदम मस्त. अगदी प्रश्नच नाही अशा पद्धतीचं बेडरूम आहे. बघू शकतो आपण.
आणि त्यानंतर असणारं हे बाथरूम आपण बघू शकतो. बाथरूममध्ये सुद्धा फोन असणारे काही बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. मिरर आपण बघू शकतोय. अतिशय प्रश्नच नाही, एवढं सुंदर अशा पद्धतीचं आहे. आणि त्याच्यानंतर स्विमिंग डायरेक्ट बाथ करण्यासाठी किती क्लीन. दोनों के पेचीदा सागर